कोलकात्याच्या आर्जिकर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये गुरुवारी रात्री उशिरा झालेल्या बलात्कार आणि खून प्रकरणात कोलकाता पोलीस आता मृत डॉक्टरच्या 4 साथीदारांची चौकशी करणार आहेत, जे घटनेपूर्वी त्याच्यासोबत होते. पोलीस अहवालात असे म्हटले आहे की गुरुवारी रात्री या भीषण घटनेच्या काही तास आधी 31 वर्षीय डॉक्टरने केवळ त्याच्या 4 सहकाऱ्यांसोबत जेवण केले नाही, तर नीरज चोप्राचा आयोजित ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्य पदक जिंकणारा खेळही एकत्र पाहिला. नीरजचा खेळ पाहताना सर्वांनी एकत्र जेवण केल्याचे अहवालात म्हटले आहे. रिपोर्टनुसार यानंतर पीडितेने तिच्या आईला फोन केला आणि तिला सांगितले की तिने जेवण घेतले आहे. रात्रीचे जेवण झाल्यानंतर मृत डॉक्टरचे सर्व सहकारी ड्युटीसाठी गेले, तर ती स्वतः सेमिनार हॉलमध्ये अभ्यासासाठी गेली होती. रिपोर्टनुसार या दरम्यान पीडित डॉक्टर तिथेच झोपी गेला. कोलकाता पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज मिळवले असून त्या आधारे आरोपी संजय राय याला अटक करण्यात आली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये संजय राय पहाटे 4 वाजताच्या सुमारास आपत्कालीन इमारतीत प्रवेश करताना दिसत आहे, जिथे पीडिता आधीच उपस्थित होती. शुक्रवारी सकाळी 7:30च्या सुमारास डॉक्टरचा मृतदेह तेथे आढळून आला. प्राथमिक तपासात त्याच्या डोळ्यावर, तोंडावर, चेहऱ्यावर आणि प्रायव्हेट पार्टवर जखमांच्या खुणा आढळल्या आहेत. कोलकाता पोलीस आयुक्त विनीत गोयल यांनी सांगितले की घटनास्थळी उपस्थित असलेल्या सर्व लोकांना आज चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे. ते म्हणाले की आम्ही हेल्पलाईन क्रमांकही सुरू केला आहे. कोणत्याही डॉक्टरांना माहिती द्यायची असेल तर ते आम्हाला हेल्पलाईनवरून कॉल करू शकतात. असे लोक पोलिसांशी निनावीपणे संवादही साधू शकतात, असे ते म्हणाले. येत्या 4-5 दिवसात या प्रकरणातील प्रत्येक कडी उघड होईल आणि यात आणखी कोणाचा हात असेल तर त्याला सुद्धा अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलीस आयुक्तांनी व्यक्त केला. यापूर्वी पोलीस आयुक्तांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह पीडितेच्या घरी भेट दिली होती. दुसरीकडे कोलकाता पोलीस रविवारपर्यंत कोणत्याही ठोस निष्कर्षापर्यंत पोहोचले नाहीत, तर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवणार असल्याचे खुद्द मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. प्राथमिक पोस्टमॉर्टम अहवालानुसार 31 वर्षीय डॉक्टरची हत्या करण्यापूर्वी तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. या प्रकरणाची चौकशी करण्याची विनंती करणाऱ्या जनहित याचिकेवर कलकत्ता उच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी होणार आहे.